प्रश्न तुमच्या समोर घेतोय आपण. अह या दोन वर्णांना टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? अनुस्वार स्वर स्वरादी व्यंजने त्यांना काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. आपल्याकडे लक्षात घ्या, वर्णांचे प्रकार 3: स्वर स्वरादी व्यंजने, स्वर स्वरादी व्यंजने, स्वर स्वरादी व्यंजने. स्वर विचारले तर 14 सांगा, वर्ण विचारले तर 52 सांगा, स्वरादी विचारल्या तर 2 सांगा आणि व्यंजन विचारले तर 34 सांगा आणि विशेष संयुक्त व्यंजन विचारले तर 2. तर लक्षात घ्या, अह स्वरादी आहे. कुणी आणल्यात? या मोरोकेशो दामले, मोरोकेशो दामले या मराठी लेखकांनी त्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? फक्त क बरोबर. त्यांना स्वरादी म्हणतात. खेळ खतम झाला. वर्णमालेवरती कसाही प्रश्न येऊ द्या, आता तुमचा चुकणार नाही म्हणजे नाही. तुमच्या पुढे दुसरा प्रश्न घेऊन आलोय. 16 खडी कशी तयार होते? आता आपण शाळेत होतो तेव्हा 12 खडी, नंतर पुढे चालून 14 खडी, आता 16 खडी आली. आता लक्षात घ्या, 12 स्वर आहे. किती स्वर आहे? 12. आता किती झाले? 14. 12 ने 2 14. मग आता 14 स्वर आहे. किती स्वर आहे? 14. मग 14 स्वर आणि 2 स्वरादी. किती स्वरादी? 2 स्वरादी. स्वरादी. मग या ठिकाणी आपली जी 12 खडी होती ना, त्या 12 खडीमध्ये 2 स्वर नव्हते. एक कोणता? रु आणि लु, हे 2 स्वर नव्हते. मग 10 स्वर होते आणि 2 स्वरादी होत्या, म्हणून तिला काय 10 आणि 2 12 म्हणजे 12 खडी. आता लक्षात घ्या, मग आपलं काय विचारलंय? व्यंजनात 14 स्वर व 2 स्वरादी मिळून 16 खडी तयार होते. व्यंजन स्वर किती आहे? 14 स्वर आणि स्वरादी किती आहे? 2. हे व्यंजनात मिळतात. आणि काय तयार होते? आपली 16 खडी. चला, काही ताण घेऊ नका. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. ए ऐ ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? ए ऐ ओ औ. सर्वप्रथम लक्षात घ्या, स्वरांचे प्रकार 3 सांगा. ह्रस्व स्वर, दीर्घ ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ह्रस्व दीर्घ संयुक्त. ह्रस्व दीर्घ संयुक्त म्हटलं आपण. मग आता ए ऐ ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, ए ऐ ओ औ यांना काय म्हणायचं? तर ए कसा तयार होतो? तर अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई यांच्या मिळून तयार होतो ए. या ठिकाणी आ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई यांच्यापासून तयार होतो ऐ. ओ कसा तयार होतो? तर अ अधिक ह्रस्वऊ किंवा दीर्घऊ. अ अधिक ह्रस्व किंवा दीर्घऊ तयार झाला काय? ओ. आणि आ अधिक ह्रस्वऊ किंवा दीर्घऊ तयार काय झाला? औ. 2 स्वरा मिळून 1 स्वर तयार होतो आणि म्हणून त्यांचं नाव काय आहे? संयुक्त स्वर. मग कोणकोणते संयुक्त स्वर? ए ऐ ओ औ. मग आपलं उत्तर काय आहे? संयुक्त स्वर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी ओळखा. संयुक्त स्वर वेगळे आणि संयुक्त व्यंजन वेगळं. आता लक्षात घ्या, या ठिकाणी संयुक्त व्यंजन 2 आहे, एक क्ष आणि ज्ञ. आता क्ष पाय मोडून लिहिलं तर हे संयुक्त व्यंजन होतं आणि जर पाय न मोडता लिहिलं तर ते जोडाक्षर तयार होतं. कसं? आता या ठिकाणी क अधिक श ही झाली संयुक्त व्यंजनाची फोड आणि जेव्हा याच्या शेवटी स्वर मिळतो ना, तेव्हा तयार होतं जोडाक्षर. म्हणजे 2 व्यंजन क अधिक श अधिक अ, 2 व्यंजन आणि 1 स्वर, तेव्हा हे तयार झालं जोडाक्षर. म्हणजे व्यंजनाला जेव्हा स्वर मिळतो तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त होतं आणि मग याला म्हणायचं काय? जोडाक्षर. आणि याला काय म्हणायचं? विशेष संयुक्त व्यंजन. क्ष जसं तसं ज्ञ. कसं? द अधिक न अधिक य एवढी फोड करायची. हे झालं विशेष संयुक्त व्यंजन. याच्या शेवटी स्वर आला तर काय होईल? जोडाक्षर. येते लक्षात? चला पुढे. वर्णमालेवरचे 25 प्रश्न तुमच्या पुढे ठेवतोय. आता व्यंजन आर. वर्णमालेवर काही पण विचार द्या, ताण घ्यायचा नाही. व्यंजनास टिंबटिंब अशी म्हणतात. उस्मे, परवर्ण, मृदुस्वर, स्वरादी. आता लक्षात घ्या, व्यंजनांना संस्कृत मध्ये हल म्हणतात. काय म्हणतात? हल. ते दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणून त्यांना परवर्ण म्हणतात. काय म्हणतात? परवर्ण. आणखी काय म्हणतात? संवृत्त. कशाला?
व्यंजनाचे नाव आहे, लक्षात घ्या. व्यंजन, परवर्ण, हल, संवृत्त, कशाची नाव आहे ही व्यंजनाची नावे आहे. चला पुढे. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. आता स्पर्श व्यंजने 25 आहे. 5 वर्ग पाडले व्यंजनाचे. क च ट त प कचड तप, क च ट त प कचड तप, कचड तप, कचड तप. हा, चला पाठच पाहिजे. क च ट त प. मग 5 वर्गाचे 5 अक्षर आहे. क क च्या गटातले क ख ग घ ङ, च छ ज झ ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. 5 वर्गाचे 5 25 स्पर्श व्यंजने आपल्याकडे. यांनाच म्हणतात वर्गीय व्यंजने. स्पर्श व्यंजनाचं दुसरं नाव काय? वर्गीय व्यंजने. मग लक्षात घ्या, स्पर्श व्यंजन विचारलं आपल्याला. मग आता आपण क च ट त प 5 वर्ग पाडले. कचड तप, कचड तप, कचड तप, यरलव, य र ल व हे अर्धस्वरी म्हणजे हे पाहुणे आपल्याकडे स्पर्श व्यंजनामध्ये. कोणते? हे त थ द ध न, त थ द ध न, त थ द ध न. पाठच पाहिजे. कसं म्हणा? उभं म्हणा, आडवं म्हणा. कचड तप असं झालं. आता क ख ग घ ङ, खचड तप, गजड तप, गजड धप. हा, कसं करा? पाठ करा. आपलं मार्क पडले पाहिजे. काय करता? घ्या पुढे. संयुक्त स्वर म्हणजे काय? आता संयुक्त स्वरात तर सांगितलं होतं आपण. संयुक्त स्वर जे 2 स्वरा मिळून तयार होतात त्यांचं नाव संयुक्त स्वर. इथे दिलं का? एक स्वर व एक व्यंजन एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. असं येऊ शकतं का हो? असं येऊ शकतं? मला सांगा तुम्ही. पाहुणे म्हणतात थोडस लहान. काय सांगितलं इथे? एकच स्वराला संयुक्त स्वराचे म्हणतात. चुकीचं. 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वराचे म्हणतात. दन धनादन, उत्तर आलं 2. काहीच नाही अवघड. चला पुढे. क्ष आणि ज्ञ ही कोणती व्यंजने ओळखली जातात? बघा काय पर्याय? संयुक्त व्यंजने, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने. क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने, पण कोणती? विशेष संयुक्त व्यंजने. आता सांगितलं क्ष आणि ज्ञ काय आहे? विशेष संयुक्त व्यंजने. 2 आणि 3 व्यंजनापासून तयार होतात ते. पुढचा प्रश्न. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते? संयुक्त स्वर आलं पहा बरं का. इथं गोंधळ करायचं नाही. संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर. संयुक्त व्यंजन किती? 2. कोणते? क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजने. आणि संयुक्त स्वर ए आई ओ औ. संयुक्त स्वर म्हटलं की ए आई ओ औ. का म्हणतात यांना? का म्हणतात? तर हे 2 स्वरा मिळून तयार होतात म्हणून त्यांना म्हणतात संयुक्त स्वर. चला पुढे. वेळ न घेता पुढे चालू आपण. दन दन. ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? उष्ण व्यंजन, महाप्राण, स्वतंत्र, अर्धस्वर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यांच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना महाप्राण म्हणतात. काय म्हणतात? महाप्राण. मग महाप्राण कचड तप द्या सोडून. कचड तप सोडलं मग दुसरा ओळी घ्यायची उभी. ख छ ख छ ठ ठ ठ ख छ ठ थ आणि फ. गजड तप द्या सोडून मधली. मग घ झ ध ध आणि भ. हा, खचड थपन गजड धब हे महाप्राण आहेत. यांच्या शेवटी हचा उच्चार होतो. मग त्याने काय विचारलं? ख आणि झ कोणती वर्ण आहे? ही तर ख आहे आणि कुठे गेलं ते झ? हे तर आलं झ. मग त्यांना काय म्हणायचं? महाप्राण. खेळ संपला ना. पाठच ठेवायचं हे. क च ट त प कचड तप, खचड थप, गजड धप. आणि इथं राहिलं मध्ये ग ज ड द आणि ब. गजड दब. हे असे घ्या. पाठच पाहिजे. खेळ संपला. पुढं चला. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. ऐकणे, बोलणे, वाचणे, फिरणे तर येऊ शकत नाही. हां, भाषेचे कौशल्य 4-5 आहे. चला मग त्यातले हे नाही घ्यायला त्या काढून. बाकीचं माहिती शिक्षकांना काही ताणच नाही घ्यायचं. हे फिरणे आपल्याकडे नाही. मग हां, श्रवण, भाषण, वाचन, लेखन. मग अ ब आणि क. अ ब क, अ ब क, अ ब क, अ ब क, अ ब क ड. हां, ड नाही फक्त अ ब क. अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे? हा, मराठीमध्ये याचा वापरच होत नाही. कोण आहे? हे पाहुणे नाही, हे पाहुणे, हे नाही, हे पाहुणे. पण ते ऋ नावाचे
हे आपल्या 12 घडीत पण नव्हते. 12 घडीमध्ये स्वर किती 10 होते आणि 2 स्वरादी होत्या. स्वर किती आता 14 आहे. त्या 14 मध्ये हे जे 2 आहे कोणते, एक रू आणि दुसरा लू, यांचा 12 घडीत समावेश नाही. मग हे पाहुणे जे आहे ना यांच्यापासून एकच शब्द आहे कोणता, कुर्लुप्ती. कोणता आहे, कुर्लुप्ती. हे लोप पावल्यासारखे आहे म्हणून त्यांचा वापर नाहीसा झालाय असं म्हणतात. चला पुढे. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे. अर्धस्वर कशाला म्हणतात अर्धस्वर, य व र ल, य व र ल. आपण शाळेत काय म्हणायचो, य र लव, त्याला झालं लव, य र लव, य व र ल असं पाठ करा, य व र ल. आणि ते हे काय अर्धस्वर आहे. मग काय ल हाय इथं, य हाय, मग व हाय, मग कोण नाही, हे पाहुणे नाही. चला उत्तर आपलं काही नाही अवघड गुरुजी. डोळे गुरुजी आले हो ना, अवघड सोपे झाले हो. कशाला ताण घेता तुम्ही. 10 मिनिटात खेळ खतम झाला. खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण म्हटले, कंपित, कंप पावते जीभ. एकटाच आहे कंपित वर्ण. कोण आहे, र, रथ र. कोणता वर्ण आहे हा, कंपित वर्ण आहे. याला काय म्हणतात, कंपित वर्ण दंड नसलेला वर्ण आहे हा. 4 प्रकारे लिहिले जातो. र, रफार, र फार, कसं, कर्ण, कर्ण, प्र 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 प्रकार, ट्रक ट्रक. बघा, कर्ण, प्रकार, ट्रक, कैर्या. पा इथं हे रय, इथं हे रय, इथं हे रय आणि इथं हे रय. हा कंपित वर्ण 4 प्रकारे लिहिला जातो. आणि हा कंपित वर्ण किती प्रकारे लिहिला जातो, 4. आणि याला काय म्हणतात, दंड नसलेला वर्ण. दंड नसलेला वर्ण एकटाचे पाहुणा. आणि द्या सोडून मग पुढं. बाबा किती नंबर चालला आपल्याला. योग्य शब्द लिहा. लिहा. इ ए रू हे टिंब स्वर आहेत. रस्व दीर्घ संयुक्त विजाती. अरे वेगवेगळे उच्चार स्थानाचे आहे ना, मग याला काय म्हणा, विजाती म्हणा, वेगळ्या जातीच्या. बघा स्वरांचे उपप्रकार 2 आहे. एक आहे सजाती स्वर, दुसरा आहे विजातीय स्वर. सजाती म्हणजे एका उच्चार स्थानाचे, विजाती म्हणजे वेगवेगळे उच्चार स्थानाचे. मग यांचं उच्चार स्थान वेगवेगळं आहे तिघाचं पण, म्हणून त्यांना काय म्हणा, विजातीय स्वर. वर्णमालेत एकूण टिंब वर्ण कठोर आहे. खेळ संपला आता. कठोर कशाला म्हणायचं, कठोर आता सांगितलं मी तुम्हाला. स्पर्श व्यंजने किती आहे, स्पर्श व्यंजने क च ट त प. कचडत प, कचडत प, कचडत प, कचडत प. ख छ ठ थ आणि फ. कचडत प, खचडत प. यांना काय म्हणतात, कठोर व्यंजने म्हणतात. 10 झाले. 10 10 3 13 15 कठोर व्यंजने. आता इथं आकडे तर वेगळे दिले, 13 14 15 34. तर जे कठोर आहे उष्म्यांना पण कठोर म्हणता येईल त्यांना. तर 13 घ्या, 13. हो 13च घेऊन टाका. कसे ते नंतर पाहू. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्सातील हवा एकदम बाहेर फेकली जाते. अरे बाप, फडकन. महाप्राण, महाप्राण. महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे वायू. ज्याचा उच्चार करताना जास्तीचा प्राणवायू बाहेर फेकला जातो त्याचं नाव महाप्राण. मग कोण आहे, म ट नाही, ह ह ह हा ही ही हु हु नको पुढं. चला काय पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहे. अल्पप्राण, महाप्राण, अल्पप्राण, महाप्राण, 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 महाप्राण. ज्याच्या शेवटी कशाचा उच्चार होतो, हचा. मग खची बिवळ, ख छ ठ थ ह. खचड थप, खचड थप, खचड थप. ख छ ठ थ फ. आणि इकडं घ झ ढ ढ ध ध भ. घचड थप. हे कोणते, हे महाप्राण आहे. मग अल्पप्राण व्यंजन कोणते याच्यात आहे का. हे इकडं हे आहे, भ हे पण आहे, हे प आणि ख हे पण आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, प. अल्पप्राण बिचारा एकटाचे. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. सारख्या उच्चारस्थाना एकाच उच्चारस्थानाच्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. एकाच उच्चारस्थानाच्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. या दोघीचे उच्चारस्थान एक सजातीय स्वर, हे दोघी वेगवेगळे विजातीय, हे दोघं वेगळे, हे दोघं वेगळे. मग उत्तर काय आपलं. पुढील पैकी महाप्राण व्यंजन ओळखा. महाप्राण, महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे वायू. ज्याचा उच्चार करताना जास्तीचा प्राणवायू बाहेर फेकला जातो त्याचं नाव महाप्राण. स्वरांचे प्रकार किती, 12 7 10
तीन. स्वरांचे प्रकार सांगायचे तीन. आता चार बीर काही म्हणायचं नाही, तीनच सांगायचे. कोणते? ह्रस्व दीर्घ आणि संयुक्त. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय, त्याचं नाव आहे खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? घोष. अरे बापा 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 नवीन नवीन नाव आले का मग गोंधळ होतो, काही नवीन नाही. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? घोष. घोष. घोष म्हणजे कोणते हो? घोष म्हणजे मृदू. घोष म्हणजे मृदू म्हणजेच कोणते हो? नाद. एकच नाद या हा कोणता? घोष मृदू नाद, घोष मृदू नाद, घोष मृदू नाद. मग आता लिहिले होते आपण, ते कठोर होते. कठोर म्हणजेच घोष नाही, मग मृदू. मग त्यांनी काय सांगितलं खालीपैकी घोष व्यंजन कोणते? घोष लिहून घेऊ. ग ज नीट नीट नीट. ग ज ड द गजड द ब. हां गजड द ब. पुढं कचड द ब. क च ट त प. गुरुजी चुकलं ना, काय लिहिलं तुम्ही? हा इकडे लक्षात द्या. काय म्हटलं आपल्याला? घोष. घोष म्हणजेच कोणते? मृदू. आता सुरुवातीची उभ्या दोन ओळी क आणि ख ची उभी ओळी यांना कठोर म्हणतात. ग आणि घ ला काय म्हणतात? मृदू म्हणतात. ग ज ड द ब. आणि इथे घ झ ढ ध आणि भ. हे कोण आहे? मृदू पाहुणे. आणि मृदू म्हणजेच कोण आहे? घोष आहे. आणि मग त्यांनी काय विचारलं आपल्याला? कोण आहे घोष? हे नाही हे नाही हे नाही, मग कोण आहे? 4 नंबर. अरे काय अवघड आहे ते एवढं. चला मग पुढं. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. ह ह ह. आता झालं महाप्राण 4 नंबर. पुढं. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. ए आई. हा संयुक्त स्वर आहे का? संयुक्त स्वर आहे का? अंतस्थ स्वरादी विजाती. हा संयुक्त स्वर आहे ना. ए आई. कसे तयार झाले हो? ए आई. ए कसा तयार झाला? अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई. अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई. आई कसा तयार झाला? अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई. आणि यांना म्हणतात कोणते स्वर? संयुक्त स्वर. हा 75वा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय, त्याचं नाव काय आहे? शेवटचा छबो. काय? संयुक्त स्वरांच्या बाबतीत चुकीचा पर्याय ओळखा. संयुक्त स्वर कसे तयार झाले आता सांगितले ते तुम्हाला. मग इथं काय? अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई हे बरोबर आहे. मग ओ अधिक ओ बरोबर. अ अधिक हा हे चुकीचं. मग आई आ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई. औ गोंधळ झाला काही नाही. अ अधिक ह्रस्व ओ किंवा दीर्घ. चला लक्षात घ्या. ए ऐ ओ आणि औ. आता सांगितलं होतं अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई. इथं आ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई. इथे अ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ. आणि इथं आ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ. म्हणजे इथं जर एच्या ऐवजी आपण काय टाकू? ऊ टाकू. आणि मग इथं काय झालं? हे चुकीचं आहे. आपलं उत्तर 4 आहे. चला समजलंय? वर्णमालेवरचे तुमच्या समोर जे 25 प्रश्न टाकले हे अभ्यासा. वर्णमालेवरचा एक प्रश्न